नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संबंध दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. आतापर्यंतच्या कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करणार. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबरोबरच या मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. उत्सव साजरे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करू. मुख्यमंत्री. आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा फ्लोरेन मार्जिया जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. मध्य आशियातल्या देशांबरोबर सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि कझाकिस्तानमध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्य आशिया आणि रशियाच्या दौऱ्यावर असलेले मोदी उझबेकिस्तानचा दौरा आटोपून काल कझाकिस्तानला पोहोचले. पंतप्रधानांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं माहिती आणि संवाद उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन केलं. उभय देशात सांस्कृतिक, पर्यटन आणि दहशतवादाला विरोध करण्यासंबंधी 3 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मस्सिमोव आणि राष्ट्रपती नझरबायेव यांची त्यांनी भेट घेतली. अस्ताना इथल्या नझरबायेव विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. तसंच तिथल्या व्यापार मंचासोबतही पंतप्रधानांनी बैठक घेतली. भारतात गुंतवणुकीला अमर्याद संधी असून मेक इन इंडिया या अभियानात कझाकिस्ताननं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. कझाकिस्तानकडे नैसर्गिक संपत्तीचं भांडार असून या देशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे हे जाणून भारत हायड्रोकार्बन क्षेत्रासारख्या विविध उद्योगांमध्ये कझाकिस्तानला नवीन तंत्रज्ञान द्यायला उत्सुक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात मोसमी पाऊस तुरळक पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांवर संकट आलं असलं तरी शेतकऱ्यांनी अस्वस्थ होऊन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अन्न मंत्र्यांची एक विशेष बैठक काल नवी दिल्लीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा अपवाद वगळता इतर सर्व अन्न पदार्थांच्या किमती नियंत्रणाखाली असल्याचं पासवान यांनी सांगितलं. किमतींवर नियंत्रण राखण्याकरता किंमत स्थिर निधीची स्थापना केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. देशातल्या सर्व 585 बाजारपेठांना एका सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं जोडून राष्ट्रीय कृषी बाजाराची निर्मिती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम घाटातल्या सजीव सृष्टीशी संबंधित संवेदनशील क्षेत्राबाबत अभ्यासासाठी स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल येत्या ऑगस्टपर्यंत अपेक्षित असून त्यासंबंधीचा निर्णय तत्काळ घेतला जाईल अशी ग्वाही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या अहवालाबद्दलच्या शंका कुशंका दूर सारल्या पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं. पश्चिम घाटात चालणारं व्यावसायिक खाणकाम आणि प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव असून या भागातल्या विकासाला बाधा येणार नाही असं आश्वासन जावडेकर यांनी दिलं. पश्चिम घाटामध्ये वसलेल्या 4000 गावांमधल्या नागरिकांना किंवा तिथल्या उद्योगांना कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पर्यावरण रक्षणाचा मार्ग विकासाच्या वाटेनंच जातो असंही ते म्हणाले. या राज्यांच्या भौगोलिक सीमेत पश्चिम घाटाचं अस्तित्व आहे अशा 6 राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांसोबत काल जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर किमान मजुरीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आता दर दिवशी किमान 160 रुपये किमान मजुरी मिळणार आहे. याआधी हा दर 137 रुपये इतका होता. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही घोषणा केली. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांनी सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावं असं दत्तात्रेय यांनी पत्राद्वारे सूचित केलं आहे. किमान मजुरी कायद्यातील सर्व तरतुदींची योग्य अंमलबजावणी व्हावी असंही दत्तात्रेय यांनी सांगितलं. गणेशोत्सवाला 100 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून हा उत्सव साजरा होताना कोणताही अडथळा येऊ नये याकरता आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जनाधिकार समिती शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। उत्सवादरम्यान रस्त्यांवर मांडव उभारायला बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती या शिष्टमंडळानं केली होती। उत्सव काळात सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। वाहतुकीचं नियोजन केलं जाईल, तसंच आपत्कालीन आराखडाही तयार करण्यात येईल, हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकार या संदर्भात आपली भूमिका न्यायालयात स्पष्ट करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात मध्यावधी निवडणुका केव्हाही लागू होऊ शकतात, त्यामुळे 5 वर्षाची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावा असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला। कोल्हापूरमध्ये काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सत्ता स्थापनेच्या वेळी राज्याचं सरकार अस्थिर राहू नये म्हणून राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला होता, मात्र भाजपनं बिनभरवशाचा सहकारी सोबत घेतला आहे अशी टीका पवार यांनी केली। राज्यावर दुष्काळाचं सावट असल्याचं सांगत आधी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आणि आता सत्ताधारी असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप पवार यांनी केला। काहीही न करू शकणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्र असल्याचं पवार म्हणाले। राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP नुसार दर द्यावा असंही त्यांनी सांगितलं। साखर कारखाने उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून चालवावेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे, मात्र या सरकारला साखर कारखानदारीतलं फारसं काही कळत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली। पारदर्शक कारभाराचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ललित मोदी प्रकरणात गप्प का असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राजकीय अभय दिल्यामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली। महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारी नियमांचं उल्लंघन केलं असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी चव्हाण यांनी केली। तसंच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कथित बनावट पदवी प्रकरणी काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात सतत उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणीही चव्हाण यांनी केली। राज्याला 1170 मेगावॉट वीज पुरवठा करणाऱ्या परळी औष्णिक केंद्रातले 7 संच पाण्याअभावी बंद पडले आहेत। ऐन पावसाळ्यात औष्णिक वीज केंद्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे। या केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका तलावातला पाणीसाठा पूर्णपणे संपल्यानं वीज निर्मिती होऊ शकत नाही असं औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता VS चौधरी यांनी सांगितलं। हे वीज केंद्र बंद पडल्यानं राज्यात 1170 मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण होणार आहे। गेल्या आठवड्यात या केंद्रातले 3 संच बंद करण्यात आले होते। काल केंद्रातला 7वा संचही बंद करण्यात आल्याचं चौधरी यांनी सांगितलं। कोकण रेल्वे मार्गावरच्या दुपदरीकरणाबरोबरच या मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं प्रभू म्हणाले। राज्यातल्या अन्य रेल्वे मार्गाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयामध्ये करार झाला असून राज्य सरकार यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेवांची पालखी काल पंढरपूरकडे रवाना झाली। ही पालखी आज हिंगोलीत पोहोचणार असून या पालखीचं पहिलं रिंगण यावर्षी प्रथमच रामलीला मैदानावर होणार आहे। त्यानंतर ही पालखी औंढा, नागनाथ, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, जवळबन, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे। तसंच संत गजानन महाराजांची पालखीही पंढरपूरकडे रवाना झाली। हा मार्ग अनेक दिंड्यांनी आता गजबजून गेलेला दिसतो आहे। जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यात खेडी कढोली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो आजाराची लागण झाली आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून तातडीनं या गावात वैद्यकीय पथक पाठवण्यात आलंय। गावातील ग्रामपंचायत कार्यालयातच वैद्यकीय शिबिर उभारून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत। सुमारे 64 जणांना या आजाराची लागण झाली असून 11 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिन्या ठिकठिकाणी गळत असल्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांना अतिसार आणि उलट्यांचा त्रास होत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम प्रशासनातर्फे हाती घेण्यात आलं आहे। मुंबई महापालिकेकडून होत असलेल्या कारवायांविरोधात मुंबईतल्या आझाद मैदान इथं काल फेरीवाल्यांनी धरणं आंदोलन केलं। या आंदोलनाला
मुंबई हॉकर्स युनियन आणि हिंद मजदूर सभा या संघटनांनी पाठिंबा दिला होता। या आंदोलनात चर्चगेट इथल्या महापालिकेच्या अविभागीय कार्यक्षेत्रातले फेरीवाले सहभागी झाले होते। परवानाधारक फेरीवाल्यांना नोटीस देणं, त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करण्याची भूमिका घेणं यासारख्या बेकायदेशीर कारवाया महापालिकेनं थांबवाव्यात अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या। यावेळी संघटनेच्या वतीनं महापालिका उपायुक्तांना एक निवेदन देण्यात आलं। यापुढे पालिकेनं अशा कारवाया थांबवल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। धुळे जिल्ह्यातल्या आदिवासींचा समावेश पेसा कायद्याअंतर्गत व्हावा या मागणीसाठी डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीने काल धुळे इथं मोर्चा काढला होता। राज्य सरकारनं याचा पाठपुरावा केंद्राकडे न केल्यामुळे इथल्या आदिवासींना अनेक सवलतींपासून वंचित राहावं लागत आहे असा आरोप समितीनं केलाय। या क्षेत्रातल्या वस्त्यांची नोंद अजून तहसील क्षेत्रात झाली नसल्यानंही इथल्या आदिवासींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे असं समितीचं म्हणणं आहे। साक्री इथं आदिवासी प्रकल्प कार्यालयाचं उपकेंद्र स्थापन करावं अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। राज्यातला गुन्हेगारी सिद्धतेचा दर केवळ 2% असून कायदेशीर पळवाटेनं निसटणाऱ्या गुन्हेगारांचं प्रमाण अंदाजे 92% असून ही बाब निराशाजनक आहे अशी टीका सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। एखाद्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्व पुराव्यांनिशी भक्कम खटला उभा केला तर गुन्हेगारांना नक्कीच शिक्षा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। निसर्गाचा लहरीपणा ही बाब शेतकऱ्यांसाठी नवीन नाही, पण अडचणीत धीरानं उभं राहून शेतीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करत असतात। शिवाजी नवगिरे हे असेच एक शेतकरी। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील बारुळ या गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन केला आहे। कृषी विभागाच्या आत्मा या योजनेअंतर्गत भवानी शंकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची नोंदणी करून शेतकरी नवनवीन पद्धतीनं शेती करत आहेत। या शेतकरी गटातल्या शिवाजी नवगिरे या शेतकऱ्यानं पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर तयार केला आहे। फक्त याचा 6 ते 7 हजार रुपये खर्च आला टोटल। असं स्प्रिंकलर घ्यायला गेलं तर आपला 28,000 ते 27,000 रुपये लागतात आणि कमी खर्चामध्ये होण्यासाठी ही प्रयोग केलेला आहे सध्या। आणि सोयाबीन पूर्ण वाळत होतं, त्याच्यात म्हणजे वाळून येण्यासाठी ही प्रयोग सध्या मी केलेला आपल्या शेतात। आणि अतिशय कमी खर्चामध्ये आणि जे काही स्थानिक मटेरियल आहे त्याचा पुरवठा करून त्याचा वापर करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जे स्प्रिंकलर जर वापरलं, या गावामध्ये आता जर जास्तीच्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे स्प्रिंकलरचा प्रयोग केला तर चांगल्या प्रकारे कमी खर्चात आपलं पीक या अवर्षण काळात सुद्धा चांगल्या प्रकारे आपण जोपासू शकतो आणि निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। पैशाची आणि पाण्याचीही बचत करणारं हे स्प्रिंकलर शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। असे नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरणार आहे। विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार रोमानियाचा फ्लोरेन मार्जिया यांनी पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे। उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा मार्जिया जोडीनं अग्रमानांकित ब्रायन बंधूंवर 5-7, 6-4, 7-6, 7-6 अशी मात केली। भारताचा लिएंडर पेस आणि त्याची साथीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। सिताक आणि रोडियानेवा जोडीचा त्यांनी 6-2, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली। आणि आता हवामान वृत्त। येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संबंध दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर। आतापर्यंतच्या कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करणार। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबरोबरच या मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू। उत्सव साजरे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करू, मुख्यमंत्री। आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा फ्लोरेन मार्जिया जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।